अपने जिले को अपनी जागीर समझने वाले सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे को अब उनके ही कल्याण लोकसभा क्षेत्र में हौले हौले झटका लगना शुरू हो चुका है। कहा जा रहा है दीपेश मात्रे तो एक झांकी हैं, दीपेश जैसे कितने दिग्गज भी उद्धव ठाकरे गट में आना बाकी हैं। विधानसभा चुनाव की आचार संहिता कभी भी लग सकती है और आचार संहिता लगते ही जिस राजनीतिक पावर का यूज साम दाम दंड भेद के लिए इस्तेमाल किया जाता है वो पावर खत्म हो जाता है और सिर्फ निर्वाचन आयोग यानी चुनाव अधिकारी का पावर चलता है। 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद पर विराजमान थे और पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे जी कल्याण लोकसभा के सांसद थे। इसलिए शायद बाला साहब ठाकरे के निष्ठावान शिवसैनिक दबाव में या तो शिंदे के साथ चले गए या फिर जो नहीं जाना चाहा वो उद्धव ठाकरे शिवसेना का लोकसभा से लेकर अब तक पार्टी के वरिष्ठ नेताओं के आदेश पर पक्ष का काम करते हुए ठाकरे शिवसेना के लिए प्राण त्यागने के लिए तैयार थे। इसलिए ऐसे शिवसैनिकों को पार्टी में लाने के लिए शायद शिंदे गट ने कोई जोर जबरदस्ती नहीं किया। यहां बता दें कि डोंबिवली के कद्दावर युवा नेता व कल्याण डोंबिवली महापालिका के माजी नगर सेवक दीपेश मात्रे 7 माजी नगर सेवकों सहित सैकड़ों शिवसैनिकों के साथ पक्ष प्रवेश किया। यही नहीं, दीपेश के साथ आम आदमी पार्टी के कई पदाधिकारी व कार्यकर्ताओं ने भी शिव बंधन बांधा। इस मौके पर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने दीपेश को कहा कि अब आग्रह नहीं सजा दी जाएगी। सजा सुनाते हुए ठाकरे ने कहा कि कल्याण डोंबिवली शिवसेना का भगवा बाल किला है और इस बाल किले पर वापस भगवा लहराना चाहिए, यही सजा है। ठाकरे की सजा सुनकर दीपेश मात्रे के समर्थकों में मानो एक नई ऊर्जा का संचार शुरू हो गया और समर्थकों ने बाला साहब और उद्धव ठाकरे का जयघोष लगाते हुए कल्याण डोंबिवली पर भगवा लहराने का वचन दिया। आइए इस विषय में पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे और दीपेश मात्रे का क्या कहना है, आइए हम दबंग हेडलाइन्स के माध्यम से दर्शकों को दिखाते हैं। मी प्रथमतः उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांचे खूप खूप आभार मानतो। त्याचबरोबर आमचे डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी यांचं देखील खूप खूप आभार मानतो, कारण गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती आणि आज उद्धव साहेबांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी उद्धव साहेबांचा खूप खूप आभारी आहे। येत्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीमध्ये पक्षवाढीचं काम आणि सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचं काम माझ्याकडनं होईल आणि येत्या काळामध्ये शिवसेनेची जी घोडदौड आहे ती या डोंबिवली शहरामध्ये हा बालेकिल्ला आहे ॲक्च्युली शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा, तर तो बालेकिल्ला जपण्याचं काम आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि सगळे मिळून एकत्र मिळून काम करणार आहोत। एवढंच आज या ठिकाणी सर आगामी विधानसभा निवडणूक चूक तर आहे, पण तिकीट जे असतं पक्षाचं ते उद्धव ठाकरे साहेब ठरवतात। उद्धव साहेब ठरवतील त्याला तिकीट मिळेल आणि जो पण इथे उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करू। आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असतो आणि पुढच्या येत्या विधानसभेमध्ये देखील चांगलं काम करू। नाही असं तर मग ते 40 आमदार गेल्याने पण काही फरक पडला नाही, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की चांगले जे सगळे कार्यकर्ते आहेत ते काही दडपणाखाली आहेत। लवकरच आचारसंहिता लागल्यानंतर बरेचशा लोकांची घर वापसी होणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। अनेक जण पुन्हा आपल्या घरात येतात, एक गोष्ट मी म्हणेन चांगली झाली की तुम्हाला एक तुमच्या डोळ्यावरती झापड बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय। मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली, या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाहिल्या। पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुमच्या लक्षात आले की ही जे काही मध्ये चाललेलं होतं ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता, हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाही। महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय। आपण जगू ते स्वाभिमानाने जगू, लाचारी पत्करून जगणार नाही। जे हिंदू हृदय लक्षात सांगत आले की अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघाचं जगा, शेळीचं जगू नका। अशा अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करतायत। मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला आहात। थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलूमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती। मला
कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना धार्जिणी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास 4 लाख मतं आपल्याला त्यांनी दिली. समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं कार्ट. पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा ओतला, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं. तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्या भगव्याला दिलेली आहे. आज तुम्ही परत आलेला आहात. मी जे गद्दार ज्यांना म्हणतोय, ज्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडंसं एक धाकधपटचे असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील, त्यांना मात्र मी परत देतोय, कारण ही मूळ शिवसेनेची ताकद आहे. अनेक माझे साधे साधे कार्यकर्ते, माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते, त्यांना असं काहीतरी एक मोहजाल टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं. त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता परत येतात. त्या सगळ्यांचं मी शिवसेनेत परत स्वागत करणार आहे, नक्की करणार आहे. पण जे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले, सत्तेची पदं भोगतायत, आज सुद्धा महामंडळ वगैरेच्या खिरापती वाटप सुरू आहे, अशा गद्दार आणि अशा नालायकांना मी परत घेणार नाही. असो, आज तुम्ही सगळे परत आलेला आहात. कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. तिथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचं तेज परत एकदा प्रज्वलित करा मशालीच्या रूपाने. अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही, दीपेश, आता ही तुम्हाला शिक्षा आहे. बरोबर ना रे, शिक्षा द्यायला पाहिजे ना. बाकीच्यांना मी विनंती करतो, पण दीपेश आणि बाकीच्यांना मी विनंती नाही करणार, मी शिक्षा करणार. जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण डोंबिवली शिवसेनामय करा. ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा, पण ते येत्या निवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवाल हा विश्वास बाळगतो. सगळ्यांचे स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उल्हासनगर सहित ठाणे जिले की खबरों को सबसे पहले देखने के लिए हमारे न्यूज चैनल दबंग हेडलाइंस को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें.